सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि या सभेला जमलेले सर्व निष्ठावान ठाणेकर बंधू आणि भगिनी, निष्ठावान या शब्दावर किती टाळ्या पडल्या पहा. कारण ठाण्यातली लढाई जी आहे, ठाण्यातली लढाई जी आहे ती निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी आहे. आणि आज आहे ठाण्यामध्ये जे बाळासाहेबांनी निष्ठेचं बीज पेरलं ते तसंच्या तसं मला दिसत आहे. काल शिवतीर्थावर आतापर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात विराट सभा झाली. त्या सभेत उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी जे तडाखे दिले त्या धक्क्यातून मिंधे फडणवीस अद्याप सावरलेले नाही. आणि आज जी ठाण्यातली सभा आहे, या ठाण्याला महत्त्व आहे. मुंबईच्या आधी जर शिवसेनेला किंवा बाळासाहेब ठाकरेंना जर कोणी सत्ता दिली असेल तर ती या ठाण्याने दिलेली आहे. त्या ठाण्याला परंपरा आहे. हे सांगतात, काही लोक विचारतात की पहा, फडणवीसांनी 100 सभा घेतात, मिंदे हेलिकॉप्टर घेऊन मुंबई ठाणे ठाण्यातल्या ठाण्यात फिरतात आणि तुमची फक्त एकच सभा होती या ठाण्यामध्ये. मी त्यांना सांगू इच्छितो, ठाकरे बंधूंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सभा पुरेशी आहे. जसं तुम्ही म्हणता ना, एक मोदी सब पर भारी. क्या सब पर भारी? आमच्याकडे 2 आहेत आता. सो सोनार की और 2 लोहार की. ठाणेकर, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं आहे लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, कसे घोटाळे केले आणि विजय प्राप्त केला ते सोडून द्या. पण ठाण्याच्या महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा, शिवसेना मनसेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ही ठाणेकरांवर आहे. या महाराष्ट्राची मराठी भाषा, मराठी संस्कृती याचं केंद्र ठाणे आहे. पण मला आश्चर्य वाटतं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की या राज्याची भाषा मराठी आहे. काय 2 दिवसापूर्वी ते वसई विरारला होते महानगरपालिकेच्या प्रचाराला. आम्ही असं मानतो की वसई विरार हा मराठी मुलूक आहे, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? कशा करता हिंदीमध्ये बोलताय? हिंदीला विरोध नाही, पण वसई विरार जो मराठी मुलूक आहे, चिमाजी आप्पापासून पेशव्यांच्या, तिकडे तुम्ही मराठी ऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर करता. म्हणजे तुम्ही एक भाग या महाराष्ट्राचा, मुंबईच्या आसपासचा हा कोणाला तरी आंदण देत आहे. ही लढाई जशी मराठी माणसाची, मराठी भाषेची आहे,
तशी महाराष्ट्राच्या अखंडतेची आहे. आजच्या सभेला मी मगाशी गमतीने म्हणालो उद्धव साहेबांना, राज साहेबांना, आजच्या सभेचं अध्यक्षस्थान हे गणेश नाईकांना द्यायला पाहिजे होतं. गणेश नाईकांना आज आमंत्रित करायला पाहिजे होतं आजच्या सभेला. कारण गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक जे भाजपचे मंत्री आहेत ते ज्या प्रकारचे फटाके फोडतायत इकडल्या बेईमानांच्या खुर्चीखाली, त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री, मला माझ्या सृष्टीने परवानगी दिली तर नवी मुंबईत मी एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करीन आणि त्याचे घोडे फरार नाही ते बेपत्ता करीन. हे कोण म्हणताय? तर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे एक वरिष्ठ मंत्री म्हणतात. माझं गणेश नाईकांना आव्हान आहे, आपण सुरुवात केलेलीच आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची. भ्रष्टाचारांचा आणि बेईमानांचा टांगा पलटी करायला कोणत्याही हायकमांडची गरज लागत नाही. हा विषय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तुम्ही नवी मुंबईत टांगा पलटी करा, मुंबई ठाण्यामध्ये उद्धव साहेब आणि राजसाहेब त्याचा टांगा पलटी करतील. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री आहे, फडणवीसांचे खास, नवी मुंबईत हरामाचा पैसा वाटला जातोय. हरामाचा. आता हरामखोर हरामाचाच पैसा वाटणार. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, हरामाचा पैसा म्हणजे कुठला पैसा? आपण मंत्री आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की हरामाचा पैसा वाटला जातोय. हा हरामाचा पैसा या हरामखोरांकडे येते कुठून हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. संपूर्ण महाराष्ट्राभरात हरामखोरांचंच राज्य सुरू आहे. हरिश्चंद्राचं राज्य होतं ते उलथवून टाकलं. हरामाचं राज्य सुरू आहे. मित्रांनो, या राज्याचा एक मंत्री ठाण्याच्या पालकमंत्र्याच्या मिंधेचा रोज वस्त्रहरण करतो आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री मजा बघतायत. पण ठाणेकरांना, मुंबईकरांना मजा बघता येणार नाही. त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागेल. थापा मारतात. किती थापा मारायच्या? जर थापेबाजीमध्ये एखादा नोबेल पुरस्कार असेल तर तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना विभागून दिला पाहिजे. आणि नुसता विभागून देता कामा नये, तर त्यांच्या थापेबाजीचा संपूर्ण अहवाल चव्हाट्यावर आणला पाहिजे. दुसरे आमचे मंत्री अजित पवार, हे मी आज शांतपणे भाषण करतो आहे. मला शांतपणे थोडक्यात काही गोष्टी सांगायच्या आहेत. अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी काय सांगितलं? भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे. हे आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हटलो ते त्यांचे प्रवक्ते आमच्यावर तुटून पडतात. पण अजित पवार, तुमच्या मंत्रिमंडळातला एक उपमुख्यमंत्री, सांगतो आहे की भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे आणि भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. भाजपला सत्तेची मस्ती आणि माज आणि नशा आली आहे. माज हा शब्द अजित पवारांचा आहे. आता हा माज उतरवायला उद्धव आणि राज आहेत. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माज उतरवण्याचं जे हत्यार आहे, जे औषध आहे, ते राज आणि उद्धव साहेबांकडे आहे. सध्या एक जाहिरात वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळते, चोरलेल्या धनुष्यबाणाची. एक जाहिरात कशी आहे? जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण चोरलेला
तसं नसून जगणं झालंय छान, कारण तुम्ही चोरलाय आमचा धनुष्यबाण. हा धनुष्यबाण फार काळ तुमच्याकडे राहणार नाही. बाळासाहेबांचं पुण्य फार मोठं आहे. त्यांचा देवारातला धनुष्यबाण ज्याने चोरला तो अमितशाही राजकारणात टिकणार नाही आणि हा मिंदे सुद्धा राजकारणात टिकणार नाही. बेईमान आणि गद्दारांना इथे स्थान नाहीये आणि त्यात ते ठाणा हे लक्षात घ्या. मी शेवटचे एकच सांगेन की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. इथे निष्ठेला किंमत आहे. इथे कोणत्याही प्रकारच्या गद्दारीला स्थान मिळणार नाही. आज जे गद्दार महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत, ठाण्यात आहेत, त्यांना विचारलं पाहिजे, ठाण्यातच प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही आमच्यावर आरोप करता ना, मुंबई महापालिका, अमुक महानगरपालिका. ठाण्याची महानगरपालिका खड्ड्यात कोणी घातली? सगळ्यात जास्त टेंडरबाजी आणि कमिशनबाजी कुठे झाली असेल महाराष्ट्रात, तर ती या ठाण्याच्या महानगरपालिकेत झालेली आहे. आणि त्याला जबाबदार कोण आहेत? तर ही ती गुंडांची आणि माफियांची टोळी जी या महाराष्ट्रात सत्तेवर बसलेली आहे. या अलिबाबा चाळीत चोरला, आता घरी बसवा. नुसता समोरून घोषणा देऊ नका. या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्या एकत्र येण्याने एक नवीन पर्व सुरू झालेलं आहे. हे पर्व वादळी आहे. एक वादळ निर्माण झालेलं आहे आणि त्या वादळाचे आपण साक्षीदार आहोत. हे वादळ नुसतं घोंगावत नाही आहे, तर हे वादळ तडाखे देत आहे. काल संभाजीनगरला हे महाशय होते ठाण्यातले उद्धव साहेब. काल संभाजीनगरला, परवा हे महाशय संभाजीनगरला प्रचाराला गेले आणि त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं. काय टंग ऑफ स्लिप काय म्हणता तुम्ही, ते स्लिप ऑफ टंग झालं. काय बोलले? कालपर्यंत हे महाशय असं म्हणत होते की माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार हे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. पण त्यांचं कालचं भाषण ऐका. ते असं म्हणतायत कालच्या भाषणात, 2022 साली आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार, त्याचं तख्तापलट केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकार हा त्यांचा शब्द आहे परवाच्या भाषणामध्ये. पहा तुम्ही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या सरकारचा आम्ही टांगापलटी केला. याला टांग्याची फार आवड आहे. आपलं सरकार येईल तेव्हा याला टांग्याला जुंपलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सरकारचा आम्ही तख्तापलट केला म्हणतो आणि हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार स्वतःला मानतात. यांच्या जीवात झडत कशा नाहीत अशा प्रकारची वक्तव्य करण्यासाठी. तुमचा संपूर्ण नायनाट इकडली जनता करेल. एक प्रश्न नेहमी विचारला जातो आता अलीकडे मुलाखतीमध्ये, उद्धव आणि राजसाहेब एकत्र तर आले, पण ही त्यांची युती किती काळ टिकणार? तुम्हाला संपूर्ण जमिनीत गाडेपर्यंत. तुमचा संपूर्ण नायनाट करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करेपर्यंत आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहू. आपण अशीच साथ आणि समर्थन द्या. यांचा टांगापलटी झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहात ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. तर बघा,
व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो. कुठे पाहायचं कळत नाही, इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय. पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो. चालेल ना? आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. ती आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो, अनेक मतदारसंघामध्ये फिरलो. प्रचंड हवा आहे तिकडे. सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो, पण आत्ता प्रचाराचा शेवटचे काही 2 दिवस आहेत, उरलेले आहेत, म्हणून ते इथे येऊ नाही शकले. पण मला त्यांना तुमच्यासमोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं. अनेक लोक आहेत. आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं. उद्या ती मुलं असतील, त्यांचे त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल, ते काय म्हणतील की अरे ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं, हे विकले गेले. विकले जातात. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी, गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो, वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं, दुसऱ्या दिवशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती, ती त्या
प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं. 5-5 हजाराला मतं विकतायत. मी फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीचे तर आता येतील. शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि 5-5 हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे. दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे. पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. सुशील आवटे, एक कोटी रुपयाची ऑफर झाली, नाकारले. अजून बरेच जण आहेत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटले. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनदास जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला, मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असतं तर काही प्रॉब्लेम होता का? आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली. की बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिम्मत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिम्मत कशी होते? याचं कारण
तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? आलात की 5,000 रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिंमत? काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्याला तर काय झालं माहित मला. जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आत्तापर्यंत बरा होता. काल मी जो बोललो ना, ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही. त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं. पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं. त्याला वाटतं याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय. अण्णामलाईंच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई महाराष्ट्राची नाही याच्या असं हे म्हणत. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं नाहीये. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलं. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य आहे. नाही नाही, तसा त्याचा अर्थच नाही. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. सीएम साहेब त्यांचं असा वाक्य. अर्थ तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही? कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो. जाऊन फक्त पक्षी मारून आणणे. पक्षी ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो. स्वकीयांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत. आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या. आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत. माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत. माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत. अनेक उद्योगपती येऊन गेलेत. अनेक फिल्ममधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? मी काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे. ते जे फोटो दाखवतात, कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवतात, तो जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही. मी इतका अडाणी नाहीये. पण ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या. मी काल जे तुम्हाला सांगितलं की जवळपास 60% म्हणजे हा माणूस कधी सिमेंटमध्ये कधी नव्हता, तो आज माणूस 2 नंबरला सिमेंटमध्ये आलाय. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी तो आहे. आज ही सगळी विमानतळं, आज अनेक इथे गुजराती समाजातले लोक आले असतील. खरं तर आमचं तुमचं काही भांडण नाही आहे, फक्त आमच्याशी भांडायला येऊ नका.
हे जे डाव रचतायत याच्या विरोधात खरं तर इथला गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे त्यांच्या विरोधात. पण हे मुद्दामून ज्या गोष्टी करतायत हे काय करतायत, हा आत्ताचा जवळपास त्यांचे काहीतरी 6 का 7 का 8 काहीतरी विमानतळं या देशातली त्यांना दिलेली आहेत. विमानतळं तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो, यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम अडानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळं गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरात मधलं फक्त मुंद्रा पोर्ट. बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती. गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजेत. एक इथलं विमानतळ, एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव, या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली, तुमचा व्यापार ठप्प. उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा गौतम अडानी, उद्याने वीज बंद केली, तुम्ही अंधारात सगळे. तक्रार कोणाकडे करायची? आत्ता 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो, पण विसरला नसाल कदाचित, हा देश पण विसरला नसेल. इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला, आत्ता कळलं तुम्हाला? होता ना आत्ता इंडिगोची विमान बंद होती. या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली 65% हवाई वाहतूक, या देशाची 65% हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे. त्यांनी स्ट्राईक केला, त्यांनी बंद केलं, कारण काही नाही दिली. आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला. सगळी विमानतळ भरून माणसं वाहतायत, लहान लहान मुलं तडफडतायत, त्यांच्या आयांना कळत नाही काय करायचंय, विमान उडत नाहीये. खाण्यापिण्याचे वांदे, खरं तर विमान कंपनीने द्यायला पाहिजे, तेही नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. देश अख्खा ठप्प. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते. आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे, आज अदानीच्या हातामध्ये वीज आहे, अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत, अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत. लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं. म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले, भाव वाढवायला लागले, तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार. या देशामध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे कोण ठरवणार? गौतम अडानी ठरवणार. आणि एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षामध्ये. 2014 ते 2025 11 वर्षात इतका मोठा झालेला, इतका श्रीमंत झालेला, इतके उद्योग उभारलेला जगात दुसरा माणूस नाही. आणि असा व्यवसाय उभारता येत नाही. अहो टाटा, बिर्ला, बाकीचे सगळे उद्योगपती यांना 50, 60, 100 वर्ष लागली. मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवला, त्याच्यामध्ये सगळं दाखवलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. की इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येतंय, नवी मुंबईचं झालंय, आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार. आत्ता आहे अदानीकडे. मी काय, माझा काही कोणी दुश्मन नाहीये. या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत, पण सगळे व्हावेत, एकाकडेच नाही.
या देशामध्ये उद्योग आले पाहिजे, या देशामध्ये उद्योगपती वाढले पाहिजे, या देशामध्ये पैसा आला पाहिजे. उद्या उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो. या देशामधले अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना नोकऱ्या मिळतात, त्यांची घरं उभी राहतात. मी उद्योगपतीच्या विरोधातला माणूस नाहीये, पण एकाच उद्योगपतीवरती इतकी मेहरबानी का हे विचारणारा माणूस आहे. बाकीचे उद्योगपती मेले काय या देशातले? आणि मग या माणसाला पुढे करायचा, सतत पुढे करायचा आणि वेगळे डाव आखायचे. बाकीचे तर व्यवसाय चालूच आहेत, पण महाराष्ट्रात काय चालू आहे जे मी काल तुम्हाला सांगितलं. भूगोल बघा एकदा. हे वाढवण जिकडे आहे तिकडे पुढे जा तुम्ही जरा, लगेच गुजरात लागतं. ही आपली शहरं, ही आपली मराठी शहरं, याच्यावरचा मराठी ठसा यांना पुसवायचा आहे. एक साधी गोष्ट तुम्हाला दाखवतो. या भाषावर प्रांतरचना जेव्हा झाली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र, गुजराती लोकांसाठी गुजरात, तामिळ लोकांसाठी काय तामिळनाडू, प्रत्येक भाषेचं एक राज्य निर्माण झालं. आणि मुंबई तर महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्रात लढा होऊन 107 हुतात्म्यांनंतर त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी महाराष्ट्राची होती, पण लोक छीनत होते तिला. प्रत्येक राज्याची एक स्वतःची एक संस्कृती असते, प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही दख लावताय. नवरात्राच्या वेळेला गरबा खेळला जातो. आमच्या इकडे मुंबईमध्ये पण होतात या गोष्टी, तुमच्याकडे होत असतील. अनेक आपले लोक, काय प्रत्येक जण गुजराती नसतो, आपले लोक अनेक जण जातात, गरबा खेळतात. अनेक महिला असतात, त्यांना गरबा आवडतो, खेळतात. चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाहीये. पण तो आनंदाचा एक सणाचा विषय आहे. पण मुंबईत, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडानीने विमानतळ ताब्यात घेतलं, ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला, ज्याच्यातनं ही कृती केली बघा. मुंबई विमानतळावरती गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची. मुंबई तुमची नाही आहे. गणपतीमध्ये ढोल लेझिम वाजवलेत का हो? आणि जर वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिमच वाजले पाहिजेत मुंबई विमानतळावरती, बाकी काही नाही. ही मुंबई आहे, ही मराठी माणसाची आहे. हा महाराष्ट्र, हे ठाणं, हे मराठी माणसाचं आहे. आपण सगळेजण इथे राहतोय, सगळेजण तुम्ही आलात. भले तुमची भाषा वेगळी असती, गुण्यागोविंदाने राहू, पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही. काय बेभानपणा सुरू. आता इथे तुमच्या घोडबंदरला, या घोडबंदरला इथे नॅशनल पार्क मध्ये, ही लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे. लोकसत्तामध्ये 1000 एकर जमीन जंगलाची, जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल, त्याची 1000 एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत. जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत. आता बरं वाटलं मला की गणेश नाईकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे ती. पण मला कळलंय हे कोणाला करायचंय? एकनाथ शिंदेना करायचंय. त्यांच्या कुठे ओळखीचे आहेत.
जी दिसेल ती जमीन, हे वरून उद्योगपती पाठवणार, वरून हे सांगणार की या उद्योगपतीला ही जमीन देऊन टाका. आमचं ताडोबाचं जंगल आज इतके तिकडे सगळं इतकं मोठं जंगल, तिकडे आमचे चांगले वाघ बेग सगळे वन्य प्राणी फिरतायत. त्या ताडोबाची जमीन खाणींना देऊन टाकली. कोणतरी एक वरून उद्योगपती आला, इथे खाली त्यांना सांगितलं सह्या करून द्या, विषय संपला. एन्व्हायरमेंट वर गेलं तेल लावत. ताडोबाची जमीन तिकडची एक खाणीला देऊन टाकली, इकडची जंगलाची जमीन देऊन टाकली, इकडे बंदर देऊन टाकलं, इथे तुमचं विमानतळ देऊन टाकलं, इथे तुमची आता ते काय डम्पिंग ग्राउंड देऊन टाकलं. ती जिथे गौतम अडाणी बघेल ही जमीन मला पाहिजे, घेऊन जा. एकाच माणसाला एवढी मेहरबानी का चालू आहे? असं काय तो माणूस देतोय? त्याचं कारण ह्यांचा जो आज ते विळखा आखतायत ना, जो मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली ही सगळी शहरं ही सगळी गुजरातला मिळवायची. खास करून मुंबईवरती लक्ष आहे. पण ठाणा, कल्याण, डोंबिवली, पालघर, बिलघर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या हातात आल्याशिवाय यांना मुंबईला हात घालता येणार नाही, कारण भौगोलिक दृष्ट्या जमत नाहीये. म्हणून हे सगळे प्लान सुरू आहेत. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे ती? ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. जसे असे लोक बदा येत आहेत, बाहेरून येत आहेत. या आमच्या शहराची लोकसंख्या वाढते, तसे प्रश्नही गहन होत आहेत. काल परवाकडे मी इथे ठाण्यामध्ये फिरताना मला इतकं वाईट वाटलं. 2 रस्त्यांच्या मध्ये एक कठडा होता. त्या कठड्यांवरती माझ्या काही माता भगिनी संध्याकाळच्या फक्त गप्पा मारायला बसल्या होत्या रस्त्यांच्या मध्ये. जे आम्ही तुम्हाला सांगतोय, सुखसोयी तर उत्तम देऊच या ठाण्यामध्ये. पण तुम्ही असाल, तुम्ही टिकलात तर, तुम्हाला या ठाण्यात ठेवलं तर, उद्या भविष्य काळात असं नको व्हायला की उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न कोण सोडवते? गुजरात सरकार. कारण महाराष्ट्रापासून वेगळे झाले. अनेक जण मला म्हणतात की नाही ते दरवेळेला तुम्ही घाबरवता, असं होणार. मी म्हटलं मी दरवेळेला तेव्हापासून नाही बोलत आहे. मला आता कळतंय उंबरठ्यावरती संकट येऊन उभं आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल. आज जर गाफील राहिलात कायमचे फसाल. कारण केंद्र हातामध्ये, राज्य हातामध्ये, उद्या या महानगरपालिका पण हातामध्ये गेल्या त्यांच्या, तर काय विचारायलाच नको. कोणाकडे जाणार तुम्ही? कोणाकडे तक्रार करणार? आणि मग एकदा हातातनं गेलं की परत येत नाही, ते परत येणार नाही. म्हणून आज ही ती वेळ आहे. आपलं ठाणं, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर सगळ्या ठाणं तर उत्तम करूच करू. उद्धव स्वतः आपल्याला सांगतीलच, त्यांच्या भाषणामधून अनेक गोष्टी सांगतील. ठाणं तर उत्तम करूच करू, पण पहिला स्वाभिमान, पहिला मराठी ठसा, हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखलेला आहे तो सगळा उद्ध्वस्त करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. नाही तर उद्या आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील या बाहेरच्या राज्यांमधली लोक भरली जाणार. आमच्या महानगरपालिकांमध्ये देखील बाहेरच्या राज्यातली लोक भरली जाणार. हे काही कमी करणार नाहीत या गोष्टीला. कोण तुम्ही कोण आहात? तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. तुमची किंमतच नाही या लोकांना मुळात. जातील कुठे? येतील. 1.5 दमडी फेकली की येतील. हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोडून काढायचा आहे. तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, त्या सर्वांना सांगा की ह्या आत्ताच्या येणाऱ्या उद्या 15 तारखेला शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन हे जोरात धावलं पाहिजे, जोरात चाललं पाहिजे. आम्हाला सत्तेचा अभ्यास नाहीये. वाईट या गोष्टीचं वाटतं. डोळ्या देखत शहरं जाऊ नयेत, डोळ्या देखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत, एवढ्यासाठीचं हे फक्त आत्ताचं हे युद्ध आहे. येत्या 15 तारखेला आपण सर्वजण सतर्क राहा. कुठेही गाफील राहू नका.
जे BLA असेल, जे नेमले गेलेली माणसं असतील बूथवरती सकाळी 6 वाजता जा. आणि जे काल सांगितलं परत सांगतोय, जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले तिथेच कान फडवायचे, तिथेच ठोकायचे, तिथेच मारायचे. ही शहर वाचवा एवढंच फक्त आपल्याला सर्वांना आवाहन करीन आणि आपली सर्वांची मी रजा घेईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं आहे. मराठी एकजुटीचा नाही ना, हे फक्त केलेली कामं ठेवा. ते पुढे व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, संजय तर आमच्या दोघांचा कॉमन मित्र आहे. व्यासपीठावरील सर्वच तिन्ही पक्षाचे, राष्ट्रवादीचे सुद्धा नेते आहेत आणि उद्याचे या नगराचे नगरसेवक आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा आवाजाची गडबड आहे. आणि एक 4 दिवसापूर्वी मला मुलाखतकाराने विचारलं होतं, इस चुनाव की खासियत क्या है. म्हटलं खासी यही खासियत है. सगळेजण खोकतायत, सगळ्यांनाच घशाचा त्रास होतोय. आणि हा काय अचानक नाही झालेला. त्याच्या मागे हे सगळं जे काय राजनी सांगितलं ते षडयंत्र हळूहळू हळूहळू आपल्या गळ्यापाशी आवळत 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 हा केवळ माझा नाही तर आपल्या सगळ्यांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती. त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करणार आहात हा प्रश्न आहे. कारण आजच सकाळी तुमच्याकडे सुद्धा आलं असेल, कारण आता सोशल मीडिया खूप सगळीकडे पसरलेला आहे. इन्स्टावरती काही रील फिरत आहेत. मी मगाशी आल्या राजू पाटलाने विचारलं की कल्याणमधलाच तो विभाग आहे ना, विभाग क्रमांक 29. हा, ज्योतिताई आहेत का? या या बघा ताई, तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं. घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं. आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत. आणि आम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे आपलं सरकार निवडतोय. मला असं वाटतं की ही कदाचित शेवटची निवडणूक असेल. कारण याच्या पुढे आता देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. कोण चालवेल देश, कोण चालवेल राज्य, आणि आपण बसा बोंबलत महापौर कोण होणार. मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे आम्ही 2 भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो. जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार. उद्या तुम्ही असे कराल का, एकत्र येणार का. आता आलो. आजच मला कोणीतरी विचारलं की तुमची जी काही युती झाली त्याच्यात जागा वाटप कसा झाला. आणि मी त्यांना उत्तर दिलं, मुळामध्ये आमची युती जागा वाटपासाठी झालेलीच नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झालेली आहे.
जागा वाटप कसलं, आमचीच जागा आहे. आणि सगळी आम्ही म्हणजे एका घराण्याचीच लेकरं आहोत. आपण सगळी एका मातेची, एका मातीची लेकरं आहोत. मग दुसरा प्रश्न येतो की तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय? म्हटलं काय, इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकाने किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं? असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का की कोण तो राज तू बोलला तो मलई का कोण कलई, त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही? उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आम्ही सहनशील आहोत. आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत त्यांना थोडंसं त्यांना कानफट आहे एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं? काय चुकलं काय आमचं? इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये. मराठी आमची आई आहे, ठीक आहे, हिंदी आमची मावशी आहे, पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय, तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करणारी अवलाद, म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही. आई मेली तरी चालेल, कशाला? आई तर पाहिजेच. मावशी असू द्या, काकी असू द्या, मामी असू द्या, आणखीन कोणी असू दे ना. मोहन भागवत सांगतात ना, कुटुंब वाढवा, मोठं कुटुंब घेऊन फिरा की. आम्ही कुठं नाही म्हणतोय, करा मोठं कुटुंब, सुखी कुटुंब. त्याच्यातले नोकऱ्या किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं, का नुसती बेकारांची फौज तयार करणार हिंदुस्थानामध्ये? जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतोय तोच आता ठाण्याशी गद्दारी करायला लागलाय, ठाण्याकरांची गद्दारी करायला लागलेला आहे. म्हणजे राजनी आता जे सांगितलं, वन जमीन 1000 एकर जमीन, म्हणजे मला धक्का बसतोय की ती जमीन त्यांनी देऊन टाकली आणि बाहेर पडल्यानंतर बावनकुळे म्हणतायत की मला माहितीच नाही ही वन खात्याची जमीन आहे. अहो कशाला तिकडे बसलाय झक मारायला मंत्री म्हणून? मुख्यमंत्री मी पण होतो, पण एक सुद्धा वन जमीन मी कोणाला 1 इंच सुद्धा उद्योगपतीला देऊ दिली नव्हती. उलट जंगलाची व्याप्ती मी वाढवली होती. माझ्या काळामध्ये जेवढं जंगलाचं काम झालं, जंगलं वाढवली, तेवढी मला नाही वाटत ह्या आधी कोणी केले असतील. कोणीच केलं नसेल. आणि गणेश नाईकांना मला सांगायचंय की कारण त्यांनी कसं आहे, ते शेवटी माणूस आहे. त्यांनी मध्ये एक ऑर्डर काढली बिबट्याना, शूट ॲट साईट. कारण बिबट्या आता मानवी वस्तीत घुसायला लागले. नाही घुसता कामा, बरोबर आहे, पण बिबटे जर का मानवी वस्तीत दिसले तर शूट ॲट साईट. मग माणूस जर बिबट्याच्या वस्तीत दिसला तर काय? मग काय करायचं? आणि ज्या उद्योजकांसाठी, विकासकांसाठी जंगलाची जमीन जो कोणी सही करून त्यांना आंदण देत असेल, त्या सही करणाऱ्याला गणेश नाईक शूट ॲट साईन करणार आहेत का? जो सही करेल त्याला गोळ्या घाला. जो जंगल उद्योगपतीला देईल, जो त्याच्यावर सही करेल त्याला गोळ्या घाला. असं काम वनमंत्री गणेश नाईक करून दाखवणार आहेत का? हिंमत आहे का त्यांच्यामध्ये? बाकी सगळं ठीक आहे. ही जी काय खेचाखेची सुरू आहे, कशासाठी खेचताय? ही महापालिका, अरे ही मला आठवत आहे 1968 साल असेल किंवा त्याही आधी असेल. मी लहान होतो तेव्हा, शिवसेना प्रमुख तेव्हा इथे आधी दिवसभर प्रचाराला यायचे, संध्याकाळी मग माबरोबर मी इथे यायचो. आणि ठाणं म्हणजे काय, तेव्हाचं ठाणं किती जणांना आठवत असेल, मला सुद्धा नीट आठवत नाही, पण बैलगाडीतून प्रचार केला जायचा, बैलगाडीतून. आणि वसंतराव मराठे हे पहिले जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते शिवसेनेचे. आणि तेव्हा कम्युनिस्टांनी असं म्हटलं होतं की मुंबई त्यांची, आणि बाळासाहेब म्हणाले होते मग ठाणं माझं.
या ठाण्यावरती बाळासाहेबांचं आतोनात प्रेम. म्हणजे 2012 साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगितले की उद्धव, म्हणजे मला चिंता होती हे सभा घेऊ शकतील की नाही. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका. मला म्हणाले नाही, 2च सभा मी घेणार. 2 घेणार म्हणजे घेणार. एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं. माझं ठाणं. हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती. आणि मला आजही आठवतंय, आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत आहेत. तेव्हाची गरज काय होती? अशीच कुठेतरी सभा होती, गावदेवी मैदान असेल, देव आणि कुठलं, कारण मी लहान होतो. आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली. चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही. आणि बाळासाहेबांनी तिथले तिथे वचन दिलं, तुम्ही मला महापालिका द्या, मी तुम्हाला नाट्यगृह दिलं. आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं. दादोजी कोंडदेव स्टेडियम उभं राहिलं. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभं राहिलं. अनेक ठिकाणी तलाव साफ झाले. आणखीन काय 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 केलं. आज यांची जी काय होर्डिंग लागलेत, विकासाची नाही विनाशाची गती आहे. आणि विकासाची नाही विकासकाची गती आहे. ज्या तत्परतेने कामं पट मंजूर केली जात आहेत, पुढे त्या कामाचं काय होईल काही नाहीये. उद्या प्रदूषण होत आहे. अगदी तुम्हाला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते, मिहिरकोटेच्या. आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे, 100 ठिकाणी वायू प्रदूषणाची जी काही मानकं असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीसांना मला विचारतात, देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का? म्हटलं अजिबात कळत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाहीये. कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली, हे जातील पैसे कमवून, यांना पैसे मिळतील. पण तिकडे मुंबईमध्ये आज श्वास घेताना एवढा त्रास होतो. अनेक सिगरेटी ओढल्याचं सगळे जे काय प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसात जाते. म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे एवढंच पाट्या लावायच्या बाकी आहेत. पण उद्या जर का काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार, जिकडे आनंद दिघे बोलले ते गद्दारांना क्षमा नाही, हे जातील निघून 5 स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला. ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोंबलत. आणि यांचा जो काही डाव आहे, मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतोय सगळीकडे. कारण गेली 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली, ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं, गद्दाराकडे नव्हतं दिलं. हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही विश्वास ठेवला, मीही विश्वास ठेवला. आपण दोघंही फसलेलो आहोत. पण मुंबईमध्ये ही पुस्तिका मी दिलेली आहे, तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कुठलंही पान तुम्ही उघडा, याच्यात मुंबईमध्ये केलेले एक काम, जी वचनं आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही केले, या पुस्तकात दाखवलेलं आहे. अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केलेला आहे. पण कोस्टल रोडचं श्रेय हे घेतात आता. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ही योजना आपली. पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली. बरं, फीत कापली ते कापली. ठाण्यामध्ये काय झालं? ठाण्यामध्ये आपला दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दारांनी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आत गेलं तर साड्या नेसवा त्या गद्दाराला आणि काढा दिंड त्याची. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, एकाच माणसाला दिलं होतं वाटतं 40 दवाखान्याचं कॉन्ट्रॅक्ट, पगार दिले नाही, बंद. कोणता कारभार चालले, कोणासाठी कारभार करताय? आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो नेहमी एक गंगाजळी ज्याला म्हणतो आपण, महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे.
जी मुंबईची 92,000 कोटीपर्यंत आपण नेली होती, 92,000 कोटी, या हरामखोरांनी 70,000 कोटीपर्यंत काढली. आता या ठेवी कशासाठी असतात? जे शहरासाठी पुढची 50 वर्ष 100 वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहेत त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात. कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात. आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात. एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं, पण ते काम देताना आवक जावक बघावी लागते की किती खर्च येणार आहे, किती पैसा लागणार आहे, मग हा पैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे, याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. 3 लाख कोटीचा घोटाळा याने मुंबईत केलाय. ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून, म्हणजे जे फडणवीस सांगतात ना, ठेवी काय चाटायचे असतात का? अहो, इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा, तिजोरी पण चाटून पुसून टाकली असेल. निवडणूक झाल्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरीमध्ये काही शिल्लक ठेवले की नाही. नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे, ठाण्याची तिजोरी खाली केली. आणि काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं, बँक में पैसा रख कर विकास नहीं होता है जी. मग एफडीची जी संकल्पना आहे ही मोडीत का नाही काढत? का सगळे जे चाकरमानी आहेत, जे नोकरी करतात, पगार मिळवतात आणि त्यातनं काही पैसे वाचून फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतात भविष्यासाठी, कशासाठी ठेवतात? का नाही त्यानं सांगत की उधर पैसा रखकर कुछ होता नहीं जी, तुम्ही काय देणार आहात पैसे? पण मोदींचं जे एक षडयंत्र आहे, एक तर संपूर्ण कारभार नासून टाकलेला आहे. देश संपूर्णपणे अदानीच्या हातामध्ये द्यायचा, महापालिका पूर्णपणे भिकारी करून टाकायच्या. महापालिकेचे जे काय नेहमीचे येणारे स्रोत होते ते सगळे आज केंद्राच्या हातात गेले. मुंबई, ठाणे, महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातला नेलेले आहेत. आणि मग मुंबई महापालिका भिकारी करायची, ठाणा भिकारी करायची, नवी मुंबई भिकारी करायची. पूर्वी ऑक्ट्रॉयच्या निमित्ताने जो थेट पैसा महापालिकेच्या तिजोरीत यायचा तोही आता बंद झालाय. आता जीएसटी थेट जातो दिल्लीत. आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दर वेळेला चौकशी करायचो, किमान 20 ते 25 हजार कोटी रुपये हे दिल्लीतनं येणं बाकी असायचं, किमान 20 ते 25 हजार कोटी. मग प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांना सांगावं लागायचं की अहो, आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या. मग ते पैसे तिकडनं आल्यानंतर महापालिकेला पैसे द्यायचे, मग महापालिका ही नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी ते पैसे वापरणार. याचा अर्थ स्पष्ट आहे की महापालिकांच्या तिजोऱ्या खणून काढायच्या, खणून. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, आता हे 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. जेवढा इंग्रजांनी आपल्याला लुटलं नव्हतं तेवढे भाजपवाले आपल्याला लुटतायत. आणि मग पूर्ण यंत्रणा मारून टाकल्यानंतर रोज उठून सगळ्या महापालिका, सगळी राज्य ही मोदींच्या दाराशी भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत. आणि ते देतील तेवढे तुकडे घेऊन जायचं, वरती आवाज नाही करायचा. हे असं आपल्याला आयुष्य पाहिजे? आज ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत, साध्या साध्या नगरसेवक पदासाठी तुम्ही करोडो रुपये वाटताय. मग जर समजा 5 कोटी रुपये यांनी घेतले नाहीत, पण अनेकांनी दुसऱ्यांनी घेतले नसतील, कशावरून? आणि पूर्ण राज्यभर आज 29 महापालिका आहेत. असा कोटी एक एक कोटी, किती कोटींचा पाडा म्हणायचा तुम्ही म्हणा. तो म्हटल्यानंतर तो दिलेला पैसा हा कोणाच्या खिशातून काढणार? म्हणजे खिशात तुमच्याच हात घालणार आहेत. आणि जर तुमच्या खिशात हात घालणार नसतील तर मग हा काय ड्रग्सचा पैसा आहे का? साताऱ्यामध्ये जी एका ड्रग्सच्या फॅक्टरीवरती धाड पडली, सुषमाताईंनी त्याचं सगळं बिंग फोडलं होतं, पण काही नाही. देवेंद्र फडणवीस, मी म्हणेन एवढं कोडगं सरकार आजपर्यंत महाराष्ट्राला कधी लाभलं नव्हतं. कोडगे आहेत सगळे, निर्लज्ज आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी पुराव्यानिशी प्रकरणे त्याने दिली. कोणाचे डान्स बार आहेत, कोणाच्या काय अवैध खाणी आहेत, काही नाही. क्लीन चिट, क्लीन चिट.
आणि आम्ही काही जर का केलं तर बोंबा बोंब, आम्ही करतच नाही पण बदनाम करून टाकायचं. म्हणून काल जे मी म्हटलं त्याच्या आधी म्हटलं होतं की पूर्वीचा भाजप होता तो आता मेला आहे. मी हे स्पष्ट सांगतोय, कारण पोपट मेला आहे कोणतरी सांगण्याचं धाडस करायला पाहिजे, ते मी करतोय. पूर्वीचा भाजप मेला आहे. कारण पूर्वीच्या भाजपामध्ये राष्ट्र प्रथम होतं. आत्ताचा भाजप हा चोर प्रथम, भ्रष्टाचारी प्रथम, गुंड प्रथम. तुमच्या ठाण्यातला एक तो गुंड, काय त्याचं नाव, त्याला वरनं आधी अडवलं होतं, त्याच्यानंतर घेतलं त्याला. म्हणजे भाजपचं कसं झालेलं आहे की आधी करायचं, म्हणजे आता ही वनजमीन दिली, त्याच्यानंतर त्या तुषार आपट्याला स्वीकृत नगरसेवक केलं, आणखीन कोणी मग काहीतरी केलं, मग त्या पालघरच्या साधू हत्याकांडात ज्याच्यावरती आरोप केले त्याला पक्षात घेतलं. आणि मग लोकांनी म्हणजे आधी कपडे काढायचे, स्वतःच कपडे काढणार, आणि लोक असली तर पुन्हा निर्लज्जपणे कपडे काढणार. पण मधल्या काळात काढले होतेच ना कपडे, पाहिले ना लोकांनी. पूर्वी ती एक पेनची जाहिरात होती ना, सब कुछ दिखता है, तसं भाजपचं चाललेलं आहे. अगदी कोडगेपणाने लोकांची मनं वगैरे. या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जनसुनावणी झाली. अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय ना, अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये. प्रदूषण होणार आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं, आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टऱ्यांना टाळं लावायला सांगितलं होतं. म्हणजे मला आधी सूचना दिली कोणीतरी, कारण सगळे कसे जपून जपून असतात. मी गेलो तिकडे, गुलाबी रस्ता, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल, गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून. गुलाबी रस्ता झालेला. मी गेलो, खरंच गुलाबी. म्हटलं हे कसं काय झालं, कारण मोदी आहे तो मुमकिन आहे. रस्ता गुलाबी पण होऊ शकतो, गुलाबी आणखीन काही होऊ शकतं, मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मला मग मी विचारलं याच्यावर उपाय काय. मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू, यांना सांगू 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतंय ते प्रदूषण होऊ न देणारी उपकरणं लावा, नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू. म्हटलं नाही, तसं नाही करायचं. त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय, तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा. 6 मिनिटात लावा, 6 तासात लावा, 6 महिन्यात लावा, 6 वर्षात लावा, नाही तर नका लावू. पण जोपर्यंत तुम्ही लावत नाहीत तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही. मग पुढे काय झालं माहिती नाही, परत गुलाबी रस्ता, गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान. हा कसा चालणार कारभार. आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या तुमच्या समोर आहेत. वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे. आणि ठाणेकरांना मला विचारायचंय, आम्ही 2 भाऊ कशासाठी एकत्र आलो. जर उमेदवाराला 5 कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला कितीची ऑफर होऊ शकते. का म्हणून आम्ही रक्त आठवायचं, का म्हणून आम्ही यांच्या समोर उभं राहायचं. पण आमच्यातलं जे रक्त आहे, ठाकरे रक्त, हे आम्हाला गप्प नाही बसू देत. ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं त्यांची आम्ही नातवंड आहोत. आम्ही त्यांचे लाड जरूर करू. पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटात पण मारायला आम्ही कमी नाही करणार आहोत. सगळे एकत्र राहतो. हे सुद्धा मी मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे. कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला माहिती आहे. मुंबई मॉडेल ज्याचं कौतुक हे जगभर झालेलं, हे फोटो मी दाखवते तुम्हाला, या पुस्तिका वाटल्यात. म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल बांधलेलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फील्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं. अरे जगात कौतुक झालं, सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. आणि ही लोक कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला. भ्रष्टाचार कोरोना काळामध्ये जो PM केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा.
या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले. महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते PM केअर फंडला पैसे. कोणाच्या मालकीचा फंड आहे तो? काय चाललंय त्या फंडामध्ये आता? किती पैसे आहेत त्याच्यामध्ये? कसा वाटप झाला त्याचा? द्या त्याचं उत्तर. पण आपण जे काय केलं त्याचं कौतुक तर सोडा. आता धारावी गिळायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्या लोकांना आणणार आहेत तिकडे. मग धारावी जेव्हा करोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते, अदानी आला होता. कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचवत होतो, मुंबई वाचवत होतो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत, भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती. हिंदू मुस्लिम करताय ना, मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती? हिंदूंची होती का मुसलमानांची होती? गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या. कोणाच्या होत्या त्या? हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या? का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत? भाषिक विष का कालवतात? सुरुवात त्यांनी केलेली आहे. शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची जर सत्ता आली तर अमुक अमुक महापौर होईल. मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल, मग हे म्हणायला लागले नाही महापौर हिंदू होईल. का हो? तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत? आम्ही सांगतो ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. देशात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये बंगाली आहोत. प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो आहोत, तुमच्या घरात येऊन नाही मागत आहोत. आणि इतर राज्यामध्ये मला एक माणूस असा दाखवा, मराठी माणूस जो तिकडे जाऊन दादागिरी करतोय. आहे कोण? तिथे जाऊन तो बिल्डर झालाय आणि तिथल्याच माणसाला घर नाकारतायत. उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आमचं भांडण फक्त न्याय हक्कासाठी आहे. आम्ही ही सगळी करोना काळामध्ये जी कामं केलेत याच्यामध्ये सर्व भाषिकांची, सर्व अगदी मुसलमान सुद्धा त्याच्यामध्ये होते, त्यांना सुद्धा उपचार केलेले आहेत. ख्रिश्चन सुद्धा होते, त्यांचे सुद्धा उपचार केलेत. गुजराती होते, उत्तर भारतीय होते, जैन होते, सगळेच होते, त्यांना सुद्धा उपचार करून आपण बरं करून घरी पाठवलेले आहे. जी कामं आपण ठाण्यात केली, मुंबईत केली, कोस्टल रोड केला, त्या कोस्टल रोडवरनं सगळेच जातात ना, सगळे धर्मीय जातात, सगळे भाषिक जातात. आणि विशेष म्हणजे तो कोस्टल रोड हा टोल फ्री आहे. गडकरींसारखा टोलवाला नाही आहे तो. मुंबई गोवा रस्ता 200 वर्ष खड्डा पडणार नाही. अरे 200 वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून. किती वर्ष चालू आहे. तर ही निवडणूक ही ठाकरे बंधूंची नाहीये. आम्ही असे अनेक विजय सुद्धा मिरवलेले आहेत, पराभव पचवलेले आहेत. आजोबा जेव्हा लढत होते तेव्हा तर ते निवडणुका लढतच नव्हते. शिवसेना प्रमुखांनी कधी निवडणूक नाही लढवली. आमची तळमळ आहे ही तुमच्यासाठी आहे. आज संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण यांच्या झुंडशाही विरुद्ध आवाज उठवतोय? काय पडले आम्हाला गरज? पण आम्ही तुम्हाला बांधील आहोत, अदानी किंवा भाजपला बांधील नाही आहोत. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही महाराष्ट्र भक्त आहोत, आम्ही मोदी भक्त किंवा भाजप भक्त नाही आहोत. होय, आम्ही दिला होता त्यांना पाठिंबा, पण फसगत झाली. मी मागेच म्हटलं की शिवसेनेची 25 वर्ष भाजपा सोबतच्या युतीमध्ये सडली. तेच आज मी पुन्हा बोलतोय. आणि आता तुमचे आयुष्य सडू नये म्हणून आम्ही एकत्र येऊन शिवशक्तीची निर्मिती केलेली आहे. आणि मला अभिमान आहे की सगळ्यांचा एक काळ असतो. काही वेळेला डोळ्यावरती पडदे असतात, काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा बरोबर आहे, नंतर कळतं अरे हा तर बरोबर नाही, हा तर भयानक आहे, बकासूर आहे, भस्मासूर आहे. मी तर वाट बघतोय गणेश नाईकजी, टांगा पलटा कराच. आणि घोडे बेपत्ता नाही, हे घोडे नाही, ते खेचरे आहेत. भाजपवाल्यांची ओझी वाहणारी खेचरे आहेत.
उद्या त्या बाजूच्या अंबरनाथमध्ये काय केलं पाहिलं ना, यूज अँड थ्रो वापरलं आणि फेकून दिलं त्यांना. उद्या या मिंदेचं सुद्धा मुंबईत ठाण्यात सगळीकडे हेच करतील, यूज अँड थ्रो. कारण भाजप हा निर्गुण आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं, नाहीतर मोदी आज दिसले नसते, त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना हे खतम करायला निघालेत. ही यांची अवलाद आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला 2 घास खाऊ घातले, ते जर का खाऊ घातले नसते तर भाजप देशाच्या राजकारणात कुपोषणाचा पहिला बळी ठरला असता, मेला असता तेव्हा. त्याच्यामुळे भाजप कोणाचा नाहीये, गद्दार कोणाचे नाहीये. इथे राहणारो तुम्ही आणि आम्ही. आपली बांधिलकी या मातीशी आहे, त्या मातीला जागा तुम्ही. हे असे गद्दार येतील आणि जातील, पण तुमच्यासाठी लढणारे कोणी येणार नाही. आज आम्ही दोघं उभे आहोत. आज जर का चुकलात तर उद्या म्हणतील लोक, अरे कशासाठी यांच्यासाठी लढायचं, का लढू आम्ही. पण आम्ही हिंमत हारणारे नाही आहोत. ही आज एवढी तोबा गर्दी इकडे दिसते, ही पैसे न देता किंवा पैसे न घेता आलेले लोक आहेत. आणि मशालीला मत, इंजिनाला मत आणि तुतारीला मत, म्हणजे आम्हाला मत नाही, तुमच्या चांगल्या आयुष्याला तुम्ही मतदान करताय. तुम्ही ठरवायचं आहे की तुमचं आयुष्य कसं पाहिजे, तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं पाहिजे. हवा स्वच्छ पाहिजे, शिक्षण स्वच्छ पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, का तिकडे भाजप शासित राज्यात दूषित पाण्याने जी लोक मेली, आजारी पडली, तसं पाणी तुम्हाला पाहिजे का. आणि हा एकदा विचार केला तर मला वाटतं निवड स्पष्ट आहे. जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन, आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी. तिसरा झाल्यानंतर चौथा विचार नाही. एवढी स्पष्ट स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे ती दिशा ही तुम्हीच ठरवायची आहे. तुम्ही एकदा ठरवल्यानंतर पुढची सगळी वचनं पाळण्याची जबाबदारी ही आमच्या 2 भावांची. आणि हा ठाकरेंचा शब्द आहे, मोदी गॅरंटी नाहीये. हा ठाकरेंचा शब्द आहे. ठाकरे जे बोलतात ते करतात, पण ठाणेकर बोलतात ते करणार का, नक्की. मग विजय मिरवणुकीला आम्ही यायचं. महापौर आपला. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.